आणि आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। पडताळणीपूर्वीच 4000 बहिणींनी योजनेतनं माघार घेतलेली आहे। पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांनी माघार घेतली। मिळालेल्या रकमेसह दंड वसुलीची महिलांना भीती आहे आणि त्यामुळे अशा 4000 महिलांनी यातनं माघार घेतली आहे। दरम्यान सरकार कोणाचेही पैसे माघारी घेणार नाही, तसा सरकारचा कोणताही विचार नाही, अशी प्रतिक्रिया आदिती तटकरेंनी दिली। तसंच ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले ते अपात्र होतील, त्यांना या पुढील हप्ते मिळणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं। मी याआधी सुद्धा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून या संदर्भामध्ये आम्ही माहिती दिलेली आहे की आम्ही 5 बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत। त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ गेलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे 4 चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या। या लाडक्या बहिणींचे आभार सुद्धा मानीन की त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला 2 वेळेला लाभ आलेला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाही आहोत, त्यावेळेला त्या स्वतःहून पुढे येऊन राज्य शासनाचा हा जो निधी आहे हा त्यांच्या पात्र असण्याच्या पलीकडचा जो आहे, जो सरप्लस त्यांच्याकडे आहे, ती परत करण्याची प्रामाणिक भूमिका ही महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे। तर जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो 1500 पेक्षा कमी आहे, त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहीणच्या माध्यमातून दिली जाईल। म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा 1000 रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय। आता 1500 तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी 500चा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही। आपण जो GR सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी ही सर्व प्रक्रिया